साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर। सर्व आधुनिक सुविधांयुक्त हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचं नावाचं 100 खाटांचं हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तज्ञ डॉक्टर्स आहेत। येणाऱ्या काळामध्ये आणखी काही सुधारणा त्याच्यामध्ये आपण करणारच आहोत आणि 100 खाटांचं जरी असलं तरी साधारणपणे आणखी 50 पेशंट जर जादाचे आले तर ते पण आपण त्या ठिकाणी सामावून घेऊ शकणार आहोत। महिलांच्या संबंधित सर्व जे काही बाबी असतील त्यांचा समावेश या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि 12 वर्षाच्या पर्यंतच्या लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी ट्रीटमेंट मिळणार आहे। मला वाटतं की आत्ताच्या घडीला सुसज्ज असं हे हॉस्पिटल मालेगावच्या माता भगिनींच्यासाठी आणि पंचक्रोशी पण ज्यांना या हॉस्पिटलची आवश्यकता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे हॉस्पिटल उद्यापासून रुजू होत आहे। आरोग्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे। आदरणीय कानेटकर मॅडम त्यांना विनंती केलेली आहे आणि हजारो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे। रुग्णालय चालू उद्या उद्घाटन होणार आणि आज 2 महिलांचं प्रसूती इथं करण्यात आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाचं 100 खाटांचं महिला व बाल रुग्णालय खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन उद्या संपन्न होणार आहे। हजारो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्ताने मला वाटतं की जे कोण संबंधित आपले डॉक्टर महोदय आहेत त्यांनी या ठिकाणी काही महिला जे पेशंट्स आहेत त्यांना दाखल करून घेतलेलं होतं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन आता झालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। 2 कन्या या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे आता आपण आजोबा नातींची संख्या वाढली आता आपली तर 2 कन्यारत्न प्राप्त झालेले आहेत। त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्या भावी आयुष्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो। उद्याचं काय नियोजन आहे? उद्या हा सरकार आम्ही याच्यासाठी करतोय की साहेबांना 2 मिनिटं बोलतात त्याच्यामध्ये लवकर मिळालं त्याच्यामुळे आम्ही एवढं सगळं करू शकलो। ॲक्च्युली हे क्रेडिट पूर्ण साहेबांना जातं, त्यांच्या व्हिजनला जातं आणि त्यांनी जे आमच्याकडनं करून घेतलं त्याच्याकरता आम्ही पूर्ण मेडिकल टीमकडनं त्यांचा धन्यवाद मानतो।
की हॉस्पिटलला नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचं नाव दिलंय आपण त्यांना विनंती करू. शेवटी तो आई वडिलांचा अधिकार आहे, परंतु सावित्रीबाई फुले साहेबांच्या नावाला साधर्म्य असं नाव देऊ आपण. दोन सावित्रींचा जन्म. तेच ना. एक ज्योती आणि एक सावित्री. काय